काळ पाहिली तर शरद पवार आणि अजित पवार एकत्रित येतील असं चित्र दिसतंय आणि ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांचे अनेक आमदार अस्वस्थ आहेत, ते महाविकास आघाडी नाही हे पूर्वीपासून ठरलेले आहे त्यांचं. म्हणून मला वाटतं भविष्यामध्ये जास्त वेळ लागणार आणि शरद पवार साहेबांनी सुतोवाच केल्यामुळं आता ज्यांची मूळ कमांड त्यांच्यावर आहे, जे सर्व आहेत, त्यांच्याकडून जर असं स्टेटमेंट आलं तर याचा अर्थ त्या एकत्रित येण्याला पुष्टी दिल्यासारखं होतं. म्हणून आता इंडिया आघाडी तर राहिलेलीच नाही, परंतु हे महाविकास आघाडीचे जे काही बगलबच्चे होते, ज्यांना असं वाटत होतं की आम्ही काहीतरी करतोय, त्यांना सुद्धा ही चपराकच आहे. सर, ऑपरेशन सिंधू नंतर एकनाथ शिंदे यांचे बॅनर लागले, त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांचाही फोटो आहे. त्यानंतर संजय राऊत असं म्हणाले की त्या पोस्टरवर त्यांनी आधी आमचा बाप म्हणजे बाळासाहेब ठाकरे पळवले, आता भाजपचा बाप म्हणजे मोदी पळवले. संजय राऊतचा बाप नेमका कोणता आहे हेच कळायला मार्ग नाही. त्यांनी शिवसेना प्रमुखांना म्हणजे त्यांच्या विचारांना विकण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस बरोबर कधी जाणार नाही असे शिवसेना प्रमुख मानायचे, ते काँग्रेस बरोबर गेले. म्हणजे बाप बदलायचा जो काही प्रयत्न केला त्यांनी पहिल्यांदा, तो शरद पवारला बाप मानायला लागले. शरद पवारने कंबरडात लाथ घातली. राहुल मानण्यासाठी पार काश्मीरपर्यंत गेली. म्हणून बाप बदलायची सवय यांना आहे. देशाचा पंतप्रधान जेव्हा एखादी मुवमेंट करतो आणि ज्या आक्रमक पद्धतीनं पाकिस्तानावर हल्ला करतो, त्याच्या अतिरेकाला त्या टायमाला त्याची प्रशंसा प्रत्येक भारतीयाने केली पाहिजे. काँग्रेसने सुद्धा केलेली आहे, शरद पवार साहेबांनी केलेले आहेत. मग काय त्यांनी त्यांचा बाप बदलला? परंतु यांना बिनडोक लोकांना फक्त स्वतःच्या राजकारणापुरतं सर्व दिसतंय. म्हणून आम्ही त्यांची काळजी करत नाही, परंतु आम्हाला गर्व आहे, आम्हाला स्वाभिमान आहे आमच्या पंतप्रधानावर की त्यांनी एक चांगला निर्णय घेतला आणि त्यांचं आम्ही स्वागत निश्चितच सर्व जनतेने केलेलं आम्ही. म्हणून यांच्या बोलण्यांनी काही राजकारणात फरक पडत नाही, परंतु बाप बदलायची सवय त्यांना आहे. सर, पहलगाममध्ये हल्ला झाला पर्यटकावर, त्यानंतर सर्वपक्षीय बैठक झाली, त्या बैठकीला उपाटाचं कुणी गेलं नाही. नंतर आता एअर स्ट्राईक झाला, त्यानंतर आज पुन्हा सर्वपक्षीय बैठक होती. वाट बघत होतो, आता बैठकीत सहभागी होणार असं संजय राऊत म्हटलं. आता तुम्हाला कोणी विचारत नाहीये, उभाटाला मुळात त्यांचे अस्तित्वहीन झालेले लोक आहेत, परंतु एक प्रोसेस म्हणून त्यांना आजचं निमंत्रण आहे. ते गेले किंवा नाही गेले तरी काही फरक नाही, परंतु त्यांना जाणीव एवढी झालेली आहे की देश एकीकडे चाललेला आहे ना, आपलं जर दुसरीकडे गेलो तर लोक जोड्याने मारतील. म्हणून आजच्या बैठकीला ते पोहोचतील जरूर आणि त्या बैठकीमध्ये काही बोलणार तर नाहीच नाही, परंतु ते बैठकीला गेल्यानंतर त्यांना मोदीचं अभिनंदनच करावं लागेल. सर, काल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट घेतली, परंतु कशासाठी काय बाहेर आले, कसं बघता येईल? राज ठाकरेंचे सगळ्याचे चांगले संबंध मी पहिल्यांदा सांगितलं. ते देवेंद्र फडणवीस भेटल्या, राजकीय गप्पा सुद्धा झाल्या असतील, पहलगामवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात गप्पा झाल्या असतील. म्हणून त्यांना असं वेगळं काही घडतंय असं पाहण्याचं काही कारण नाही आहे. ते नेहमीच सर्व राजकीय नेत्यांच्या भेटी घेत असतात किंवा त्यांना भेटत असतात. शिवसेना पक्षश्रेणी नावाचा जो वाद आहे, त्यामुळे ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात सुनावणीची मागणी केली आणि कपिल सिब्बल याचिका पण मांडली. त्यांना दुसरा पर्याय नाही आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांची तातडीची सुनावणी सुद्धा घेतली. मला वाटतं आता लवकरच त्यांची सुनावणी होणार आहे, परंतु मेजॉरिटी आमच्याकडे असल्यामुळं मला निश्चित खात्री आहे की निकाल हा आमच्या बाजूने लागेल. पाकिस्तानच्या अजूनही प्रापती चालू आहे, महाराष्ट्रात गोळीबार होते, अनेक नागरिक ठार झाले त्याच्यामध्ये आपल्या देशातले. या सर्व गोष्टीवर देशाच्या पंतप्रधानांचं लक्ष असल्यामुळं त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही आहे. हे सर्वजण प्रत्येक घटनेचं बारकाईने पाहतायत, त्याच्यावर काय ॲक्शन घ्यायची किंवा काय त्याच्यावर निर्णय घ्यायचा हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. परंतु पाकिस्तानच्या जर अशाच कारवाई सुरू राहिल्या तर भारत त्यांना मुंहतोड जबाब देईल. काल त्यांनी परवा दिलेला आहे आणि ह्या कारवाईमुळं आणखीन जर वेळ आली तर भारत निश्चित मागे पुढे पाहणार नाही. महापालिकेच्या मागे मोकळं झाल्यानंतर आता पक्षांतर सुरू झाले. शिंदे गटाने फार मोठा झटका जितेंद्र आव्हाडांना पाटील ओढले, त्यांना मिलिंद पाटला
मिलिटरी नाही असे अनेक कार्यकर्ते आहेत जे शिवसेनेत प्रवेश करू इच्छितात. पक्षाकडे इतकी लाईन लागलेली. आजच आम्ही आता अमरावतीला पक्षप्रवेशाचा सोहळा घेतोय, 11 तारखेला परभणीला घेतोय. अनेक ठिकाणाहून रोज शिंदे साहेबांना शेकडो फोन असतात. प्रत्येक वेळेला त्यांना वेळ कमी असल्यामुळं काही रखडलेले आहेत. परंतु आता मला वाटतं या महिन्यामध्ये सर्वांचे प्रवेश होतील. पाकिस्तानच्या हल्ल्यावर शेवटचा प्रश्न विचारतो की पाकिस्तान हा खोटारडेपणा करत आहे. आपण हल्ला करू नये मात्र बॉर्डरला नागरिकांना टार्गेट करतात. बिथरलेला पाकिस्तान, घाबरलेला पाकिस्तान. पाकिस्तानामध्ये मुळात काही ताकद राहिलेली नाही. अंतर्गत तो इतका पोखरला गेलेला आहे की त्याच्याकडे खाण्याचे वांदे आहेत. सामर्थ्य त्यांच्यामध्ये नाही. अतिरेक्यांच्या जीवावर त्यांचं चालू होतं. देशाचं रक्षण कुणी करायचे अशी एकंदरीत त्यांची भूमिका होती. अतिरेक्यानं ज्यांनी जन्म घातला, अतिरेक्या कारवायामुळं आज पाकिस्तान संपलेलं आहे. जगाचं सर्व जग त्यांच्याकडे अतिरेक म्हणून पाहत, देश म्हणून पाहतच नाही. म्हणून आता पाकिस्तानची अवस्था जी आहे, कालच्या एअर स्ट्राईकच्या नंतर आता पाकिस्तानला आपली अवकात कळालेली आहे. आणि म्हणून आता याचा निश्चित तेथील जनतेमध्ये उठाव होणार आणि पाकिस्तानचा पाकिस्तानला संपवणार आहे.